मंडळी, तरुण कार्यकर्ते, शेतकरी बांधव, सकाळचे कामाचे दिवस असताना सुद्धा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल गावकऱ्याचं मनपूर्वक आभार मानतो। झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान केल्याबद्दल गावकऱ्याचं मनपूर्वक आभार मानतो। आपल्या गावांनी मला गेल्या 15 वर्षांमध्ये प्रत्येक वेळेस चांगलं सहकार्य केल्याबद्दल देखील या ठिकाणी आपल्या सर्वांचा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आभार मानतो। गेल्या 15 वर्षांमध्ये आपण आपल्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्याला आता चर्चा झाल्याप्रमाणे 2 महत्त्वाची कामं असतात, एक पाण्याचं आणि दुसरं लाईटीचं। पाण्याच्या संदर्भात आपण सीना कोळेगाव धरण आपल्या काळामध्ये पूर्ण केलं, शिराळा उपसा सिंचन पूर्ण केलं, आनाळा उपसा सिंचन पूर्ण केलं, पांढरेवाडीचा तलाव पूर्ण केला। ही फक्त आपल्या भागातला आपण कामं सांगतोय। 10 ते 15 तलाव आपण आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये पूर्ण केलेले आहेत। आपण आमदार असताना सीना कोळेगाव धरणातून चाकत धरणामध्ये जे पाणी उजनीचं येणार आहे त्याचं पंप हाऊस, रायझिंग मेन आणि कॅनॉलचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे। त्याच्यामध्ये काही पुलाची कामं मागच्या काळामध्ये पेंडिंग होती, ती आज सुद्धा काही थोडीफार कामं त्यामध्ये पेंडिंग आहे। परंतु मूळ संकल्पना उजनी धरणातून आपल्या सीना कोळेगावमध्ये पाणी आणण्याचं काम आपल्या काळामध्ये आपण 80% पूर्ण केलेलं होतं। आपण त्या ठिकाणी आपला पराभव झाला नसता तर एका वर्षात हे पाणी आपण सीना कोळेगाव आणि सीना कोळेगावचं पाणी आपल्या साखर धरणामध्ये आणलं असतं। परंतु दुर्दैवाने आपल्याला त्या ठिकाणी आपला पराभव झाला। जे निवडून दिलेले आमदार आहेत त्यांनी 5 वर्षांमध्ये ह्या स्कीमकडे कसलंही लक्ष दिलेलं नाही। आपण पुढचा टप्पा पूर्ण करून ठेवलाय, पंप हाऊस, रायझिंग म्हणून त्याची 1-2दा टेस्टिंग सुद्धा झालेली आहे। आता आपल्या इथलं कॅनॉलचं काम आपल्या काळामध्ये झालेलं आहे। आता जसं भूमला जाताल तुम्ही पुढं तसं कॅनॉलच्या ऐवजी पाईपलाईननी काम ह्या सरकारने निर्णय घेतलेला आहे। म्हणजे तुमच्या शेतातून कॅनॉलनी जर पाणी गेलं तर तुमच्या विहिरीला पाणी वाढते, गावाला पाणी वाढते, शिवाराचं पाणी वाढते। परंतु तुमच्या जमिनीमध्ये नुसतं पाईप गाडले आणि त्यातून पाणी पुढं सरकत नेलं तर त्या टिपका सुद्धा त्या शेतामध्ये पडत नाही। आपण निवडून दिलेल्या आमदारांनी, पालकमंत्र्यांनी ही कॅनॉलची पुढची कामं कॅन्सल केलेली आहे आणि तिथं पाईपलाईननी पाणी नेण्याचा निर्णय त्यांनी घेतला। का घेतला मला माहिती नाही। शेतकऱ्याला तिथं गेल्यानंतर मी म्हटलं तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की आमच्या इथलं कॅनॉलचं काम रद्द करून तुम्ही पाईपलाईनचं काम का ठेवलं। आपलं पिढ्यानपिढ्याचं नुकसान ह्या निर्णयामुळं ह्या ठिकाणी झालेलं आहे। माझे वडील कैलासवासी महारुद्र मोठे बाप्पा यांच्या काळामध्ये साकतचं धरण त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि पावसाचं पाणी आल्यानंतर ह्या धरणामध्ये शाश्वत पाणी साठा उपलब्ध होतो। पुढच्या 50 वर्षांमध्ये सुद्धा ह्या पाण्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना होणार आहे। आपण शाश्वत काम आपल्या माध्यमातून 15 वर्षांमध्ये झालेलं आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये काय झालं, शिवजल क्रांती अशी वेगवेगळी नावं लावून त्यांनी एखाद्या गावामध्ये नदी नाला 400-500 मीटर करायचा, 8-10 किलोमीटर त्या ठिकाणी नदी नाला असतो। परंतु कुठंतरी 200-400 मीटर करायचं, नदी खोलीकरण करायचं, पुढच्या वर्षी तिथं गाळ साठतो, त्या पाण्याचं साठवण काही सुद्धा होत नाही। आपण मलमपट्टी करण्याचं काम करत नाही, आपण शाश्वत पाणी काम देण्याचं करतोय। आणि एवढं करून ती आपल्याला विचारत की ह्यांनी 40 वर्षात काय केलंय। साकत धरण होताना ही कुठं होते, सीना कोळेगाव धरण काम करत असताना ही कुठं होते, आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांचा काही संबंध नव्हता। आपण सिंचन केलं म्हणून त्यांनी त्यांचा कारखाना टाकला। हा विषय आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे। लाईटीच्या बद्दल मी तुम्हाला आता भाषण सुरू व्हायच्या अगोदर सांगितलं की 4.5 वर्षामध्ये त्यांनी एकही नवीन 33 का केलं नाही, हा प्रश्न आपण त्यांना विचारणं गरजेचं आहे। मी केलंय म्हणून मी सांगतोय। मी 10 ते 15 33 केवी आपल्या मतदारसंघामध्ये केलेत, त्यातून लाईटीचा फायदा शेतकऱ्यांना होतोय। यांनी 4.5 वर्षामध्ये एकही 33 केवी का केलं नाही, हा प्रश्न जनतेने त्यांना विचारणं गरजेचं आहे।
एवढं असताना सुद्धा आपण कारखान्यावर 132 सबस्टेशन आता आमदार नसताना केलं. त्याची लाईट आता ह्या 10-33 केवीला ही लाईट त्या ठिकाणी जाणार आहे. परंतु ही मूलभूत सुविधा लाईटीची या ठिकाणी आपण येणाऱ्या काळामध्ये लक्ष देऊ, हे मी तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. आता ह्या महिन्याभरामध्ये तुम्ही आले की झालं मंजूरच म्हणतील. अरे महिन्याभरात तुम्ही 5 वर्ष झोपले होते का? कशामुळे हे 33 केवी आपलं गावातलं मंजूर नाही झालं, हे आपण निवडून दिलेल्या आमदारांना या ठिकाणी विचारण्याची गरज आहे. गेल्या वेळेस आपला पराभव झाला, तो आपण मान्य केला. आपण विरोधी पक्षाचं काम केलं. पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे म्हणून प्रयत्न केला. 25% पीक विमा शेतकऱ्याला मिळवून दिला. राहिलेला 75% पीक विमा शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे. ह्यांच्या 5 वर्षाच्या भाषणामध्ये पीक विमा हा शब्द त्यांच्या भाषणामध्ये तुम्ही ऐकलाय का? ऐकला असेल तर मला सांगा. त्याच्याबद्दल एखादी मीटिंग घेतली का? काही सुद्धा केलेलं नाही. दुधाच्या भावाच्या संदर्भात 5 रुपये अनुदान मिळालं पाहिजे म्हणून आपण आंदोलन केलं. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे दबाव आल्यावर त्यांनी 5 रुपये देण्याचं सरकारने कबूल केलं, परंतु कुणालाही 5 रुपये मिळाले नाही. तुमच्या गावात मिळाले का? हे का मिळाले नाही? तर ह्या आमदाराचं लक्ष नसल्यामुळं हे 5 रुपयाचं अनुदान आपल्याला मिळालं नाही. सोयाबीन 10 ते 11 हजार रुपये पर्यंत मागच्या काळामध्ये होतं, ते 4,500 पर्यंत आलं. लोकसभा झाल्यावर तरी हे सरकार सुधारलं वाटलं होतं, परंतु लोकसभेच्या इलेक्शन नंतर सुद्धा सोयाबीनची किंमत ह्यांनी ठेवली फक्त 5,000. सरकारनेच किंमत 5,000 ठरवली तर लोकांना कसे पैसे 10-11 मिळणार, याचा विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आपण गेल्या 15 वर्षामध्ये भूमची परांड्याची तहसीलची इमारत उभा केली, तुमच्या कोर्टाची इमारत उभा केली, सामाजिक न्यायाची इमारत उभा केली, पोलीस स्टेशन त्या ठिकाणी काम केलं. ह्या 4.5 वर्षामध्ये एखादी नवीन इमारत भूम परांडा शहरामध्ये तुम्हाला उभा राहिलेली पाहायला मिळते का? एक सुद्धा नवीन इमारत यांनी उभा केलेलं नाही. त्यांच्याकडे आरोग्य खातं आहे. आरोग्य खातं मंत्री झाल्यावर आलं की म्हणाले 100 खाटाचा दवाखाना केला, 200 खाटाचा केला, महिलेचा केला. रोज आले की एक दवाखाना मंजूर, त्यांची घोषणा होती. आम्ही त्याच्यावर काही बोललो नाही. आज आपण आजारी पडल्यावर आमच्या काळातल्या केलेल्या दवाखान्यातल्या जुन्या काळामध्ये ऍडमिट होतात का सावंतनी केलेल्या दवाखान्यात ऍडमिट होतात? हाय का सावंतनी केलेला दवाखाना आपल्या परांड्याला त्याच्या काळात झालेला? असला तर तुम्ही मला दाखवा. दवाखाना सगळे कागदावर आहेत, मंत्री आहेत, तुम्ही त्या खात्याचे. मग एक तरी दवाखाना उभा करायचा होता की छोटी एखादी खोली. सगळं मोठं ही केलं आणि ती केलं, काही सुद्धा केलेलं नाही. मधल्या भाषणामध्ये तर म्हणाले मला विमानतळच करायचं. काय म्हणाले? विमानतळ करायचं आपलं माल नेण्यासाठी. आता ही विमानतळ कुठं गेलं? अरे बाबा, इथला रस्ता अजून नीट नाही, ही विमानतळ करायच्या गोष्टी कशाला करतो? काल वाल्याला आपण गेलो होतो, तिथली 2 पुलं सगळ्यात शॉर्टकट आपल्या परांड्याला जाणार आहे. हा रस्ता आपला मागच्या काळामध्ये राहिलेला आहे. नक्कीच त्याच्याकडे आम्ही लक्ष देऊ. ही विमानतळाचं खोटं नाही, ती क्लिप तुम्हाला वाजवून दाखवतो. आपल्या शेतकऱ्याला त्यांनी काय समजलंय, आपण भूम परांड्याला विमानतळच करू म्हणाले. मग असल्या माणसा बोलणाऱ्याला आपण काय करायचं ह्याचा या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला विचार करायचा आहे. मागच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर आपण त्यांचं आरोग्य खातं असताना रोज टीव्हीला एक बातमी येते, 6,000 कोटी ॲम्ब्युलन्सचा घोटाळा आला. आरोग्य खात्यामध्ये 2,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला. तुमचा 250 लाखाचा काल एक भ्रष्टाचार झाला कंत्राटी कामगार पुरवण्याचा. असा अनेक कमी जास्त अजून छोटे मोठे काढले तर 10,000 त्यांचा भ्रष्टाचाराचा आकडा गेलाय. दुसऱ्या मंत्र्याबद्दल कोण टीव्हीवर कधी काय येतंय का हो? कुणाचं तरी काय आलंय का? ह्याच काय येतंय? ह्याच्यामध्ये पैशाशिवाय दुसरं काही करायचं नाही. तो पैसा आपल्या मतदारसंघामध्ये वाटण्यासाठी उपयोग करायचा. 5 वर्षामध्ये कोरोनाच्या काळामध्ये लोक मरत होती इथं, ही पुण्याला राहिला मुक्कामाला. पूर्ण कोरोनाच्या काळामध्ये आपण मतदारसंघामध्ये थांबलो. जास्त टीका झाल्यावर कुठंतरी 2-4 दिवस बार्शीला
त्यांच्या कॉलेजवर आम्ही दवाखाना सुरू केला. कशाचा दवाखाना सुरू केला? अरे बाबा, आपले भूम परंडावाशीचे दवाखाने चालू होते ना. तुम्ही मतदारसंघात कोरोनाच्या काळामध्ये राहणं गरजेचं होतं, लोकांना आधार देणं गरजेचं होतं. तुम्ही पुण्याला तिथं राहणार आणि आपल्या इथल्या कोरोनाच्या लोकांना या ठिकाणी जिवंत आहे का मेलेत ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि मग लई टीका झाल्यावर कुठंतरी आपली लोक आहो, तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये परांड्याला एखादा आजारी पेशंटला हिथून परांड्यापर्यंत जाऊ शकत होता? गाडी घ्यायला तयार होती का तुम्हाला? गाडी भाड्याने मिळत होती का? पाहुण्या रावळा तरी तुम्हाला गाडी देत होता का? आणि मग आपला पेशंट कुठं न्यायचा? बार्शीला. अरे परांड्यापर्यंत पोहोचवायला तुम्हाला त्यावेळेस शक्य नव्हतं आणि तिथं तुम्ही दवाखाना काढला. त्याच्यामध्ये कुठंतरी काढण्याचं नाटक केलं. तुम्ही दवाखाना काढला नसता तरी चालला असता. तुम्ही जिथं लोक राहतात, तुम्हाला निवडून दिलं, त्या कोरोनाच्या काळामध्ये इथं तुम्ही राहून लोकांना आधार देण्याची गरज होती, तुम्ही दिली नाही. आपला पहिला पेशंट निघाला जिल्ह्यातला दुसरा माझ्या माहितीप्रमाणे, आणि ती निघाल्यावर मी परेशान. मी कशासाठी परेशान? तर त्याला डबा देणारा कार्यकर्ता आपला कार्यकर्ता होता, त्याला डबा देणारा जेवणाचा, आणि ती माझ्याजवळ अर्धा तास बसून गेला होता. आणि त्याचं घरच्याचं पॉझिटिव्ह टेस्ट येऊपर्यंत मी परेशान. आणि तरी सुद्धा आपण त्या कोरोनाच्या काळामध्ये लोकांना भेटलो, त्यांचं काही कमी जास्त कामं केली. तुम्ही विचारा त्यांना, आपण नाव सुद्धा सांगतो आपले बुरंगे अण्णा, ते डबा द्यायला द्यायचे त्या पेशंटला. ती माझ्या इथं अर्धा तास बसलेली होती. तर आपण तरी सुद्धा आता आज काय बोलायला वाटत नाही, पण त्यावेळेस काय फजिती झाली असेल तुम्ही लक्षात घ्या. तर ह्या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे. आणि मग आता मोठं काम कुठलं करता येत नाही तर मग आपण कुठंतरी मुरुम टाकायचा आणि तुमच्यावर उपकाराची भावना करायची. और हे रस्ते जर तुम्ही MRNS मध्ये केले तर शासन 1 नाही 2 नाही 4 देऊ शकते एकेका गावावर. त्यावेळेस तुम्ही का केले नाहीत? आपल्या काळामध्ये केले MRNSचे रस्ते, आपण 2-2 4-4 एकेका गावामध्ये केले. आता कुठलंच काय सापडत नाही म्हणून शॉर्टकट केला. 1,500 रुपये महिलांना द्यायचे. शासनाची योजना लाडकी बहीण योजना चांगली योजना आहे, परंतु ही जर 2 वर्षापासून 5 वर्षापासून जर त्यांनी ही पैसे दिले असते तर महिला भगिनींनी सुद्धा त्या ठिकाणी आभार मानले असते. इलेक्शन पुरतं 1 महिन्यापुरतं हे पैसे मिळणार आहेत, हे महिला भगिनींना आपण समजून सांगणं गरजेचं आहे. आणि महिला भगिनींना दुसरं सांगणं गरजेचं आहे की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तुम्हाला 1,500च्या ऐवजी 3,000 रुपये महाविकास आघाडी या ठिकाणी पगार कायमस्वरूपी चालू ठेवणार आहे. हे महिला भगिनींना आपण सांगणं गरजेचं आहे. 1,500 अजून पैसे मंजूर व्हायचे, योजना यायची, चर्चा त्याची चालू आहे. पण जी आपली संजय गांधी निराधार योजनेची अनेक वर्षापासून योजना आहे, त्यातून झालेली पगार आयुष्यभर परत चालू राहते. त्याची ह्यांनी बैठक घेतली का हो? मी 2-2, 3-3 तास आमदार म्हणून सह्या करायचो, कोणत्या पक्षाचं बघायचो नाही. 25,000 ते 30,000 पगारी चालू केल्या. ह्यांनी एक संजय गांधी निराधार योजनेची बैठक घेतली का? सगळ्या 5 वर्षापासून आपल्या पगारी ठप्प आहेत. आणि आता कुठंतरी 1-2 बैठका कुणाला तरी नेमून केल्या. अरे ही काम आमदारांनी करायचं असतंय. त्या तहसीलदार त्या आमदाराशिवाय दबावाखाली ते पगारीच मंजूर करत नाही. नाहीतर तुम्ही गेला की तुम्हाला उत्पन्नाचं सर्टिफिकेट मागतोय. आपण उत्पन्नाचं सर्टिफिकेट कमी जास्त असलं तरी त्यावेळेस पगारी मंजूर करून टाकायचो. आता मिळतंय का? 21,000च्या आतलं उत्पन्न तुम्हाला? ह्यांचं लक्षच नसल्यामुळे ही पैसे तुम्हाला सर्टिफिकेट मिळूच शकत नाही, तुमच्या पगारी चालूच होऊ शकत नाही. अंध अपंग महिला भगिनी, विधवा स्त्रिया, म्हाताऱ्या माणसांना जी योजना कायमस्वरूपी आहे त्याच्याकडे हे लक्ष दिलेलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, इलेक्शन आलं की बचत गटाला पैसे द्यायचे. बचत गटाला काय म्हणायचं? 1,000 रुपये महिन्याला द्यायचं. 5,000 रुपये 5 वर्षाला, म्हणजे दिवसाला 50 पैसे येतात. महिलांनी ह्या 1,000 रुपयासाठी त्यांना मतदान केलेलं नव्हतं. त्याने आश्वासन दिलं होतं, मी तुमच्या बचत गटाच्या वस्तूला भविष्यामध्ये मार्केट उपलब्ध करून दिले आणि तुम्हाला 10,000 रुपये महिना मिळेल एवढं मी तुम्हाला व्यवसाय उभा करून देईन. बचत गटाचा एक शब्द 5 वर्षात त्यांनी काढलाय का? बचत गटाचा मेळावा घेतलाय का? बचत गटाला बँकेकडून कर्ज उपलब्ध करून दिलंय का? बचत गटाला सबसिडी दिली का? आपण हे सगळं केले.
आपण बचत गट स्थापन केले, त्यांना बँकेमार्फत कर्ज दिलं, त्यांना सबसिडी दिली, वेगवेगळ्या सुप्रियाताईच्या माध्यमातून त्यांना मदत केली आणि हे बचत गट आपण केलेले. गेल्या वेळेस तो फॉर्म्युला चालला. लोकसभेच्या अगोदर परत त्यांनी 1000 रुपये दिले, पण कोणत्याही महिलेने त्यांना मतदान केलं नाही. परंतु महिला भगिनींना तरी सुद्धा आपण ह्या गोष्टी समजून सांगण्याची गरज आहे. आज लोकसभेनंतर 3 महिने झाला आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येकाला विनंती करतोय, काही कामं केलेले सांगतोय, काही कामं राहिली असतील तर मान्य करून भविष्यामध्ये आम्ही 100% तुम्हाला हे काम करून देतो हे सांगतोय. मला तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही जसं मला या ठिकाणी हे काम राहिले ते सांगण्यासाठी त्यांना जाऊन भेटा. काम होतंय का नाही लांब राहिलं, फक्त त्यांची भेट घेऊन दाखवा, मी तुम्हाला बक्षीसच देतो. त्यांची भेट होऊ शकत नाही. तुमच्या तालुक्यातल्या प्रमुख पुढारी तिथं जाऊन त्यांना बोलू शकत नाहीत. हा विषय आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. आता आम्ही इथं लोकांना भेटतोय, त्यांना राहिलेली कामं अडचण आहे ती समजून घेतोय. सगळी कामं मागच्या काळात आम्ही केला असं म्हणत नाही, राहिलेली कामं करणार आहे. आता ती काय करते, आता म्हणते काय लोकांना जाऊन भेटायची गरज नाही, डायरेक्ट याद्या काढा म्हणते. तुझ्या घरी किती माणसं आहेत आणि मोबाईल नंबर दे आणि डायरेक्ट त्यांना पैसे पाठवणार. पैसे तर कुणाचेच सोडायचे नाहीत, ही काय त्याचे कष्टाचे पैसे नाहीत. हिथं 250 गावं सोडली आणि पुण्याला जाऊन हिथं भेटलं तिथं भेटलं असं त्यांनी फोटो काढून सोडवायला दिले. मी परवा पुण्यातल्या काही लोकांना फोन केले, ते म्हणाले 5 वर्ष आम्ही पुण्यात राहतोय, अर्ध्या तासात त्याच्या घरी पोहोचायचो. गेल्या वेळेस ह्याच्यासाठी मतदानाला आम्ही मतदारसंघात गेलं, 5 वर्षात आम्हाला डुंकून सुद्धा बघितलं नाही. घराच्या तिथं पुण्यातल्या घरापासून आम्ही कितीदा तरी परत आलोय. आणि ही आता ह्यांची मदार कशावर आहे, याद्या काढा. ती याद्या काढण्यासाठी सुद्धा कार्यकर्ता नाही, पेमेंट देऊन माणूस नेमलाय आणि बाहेरची माणसं आणण्यासाठी याद्या काढायचं काम चालू आहे. इथं 250 गावात जावा मतदान मागा, परंतु इथलं अख्खा मतदारसंघ सोडायचं आणि पुण्याला म्हणायचं आता तुम्हाला मतदानाला यायचंय. आणि मला माहितीये की गावातलं कुणी पुण्यातलं आलं तर गावात आल्यावर आपल्या गटाला विचारतोय कुठं मतदान करायचं. ठीक आहे, पुण्याच्या ह्याच्यावर चालत नाही. त्या सर्व गोष्टीचा आपण विचार करावा. आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपल्या ऊसाचा. आपला बाणगंगा कारखाना नव्हता त्यावेळेस काय परिस्थिती होती, भैरवनाथची लोक या ठिकाणी ऊस घेऊन जायला किती त्रास देत होते आपल्या कार्यकर्त्याला, किती रुपये भाव मिळत होता, किती तुमचा काटा मारला जात होता. आपला कारखाना झाल्यावर त्यांना नाईलाजाने पैसे द्यावे लागतात. स्लिप द्यायला 4,000 रुपये घेतो, स्लिप द्यायला समजा ती विषय जाऊ द्या, परंतु भाव किती होता. आणि आपल्याला स्वाभिमान गहाण ठेवून तिथं जाऊन त्यांचं मस्तीत वागणं किती होतं. आपल्या इथं कारखाना सुरू झाल्यामुळे त्यांना नाईलाजाने पैसे द्यावे लागतात. आमच्या इथं आपला कारखाना सुरू झाल्यामुळं त्यांना वेळेवर पेमेंट द्यावं लागलं. आणि आपला कारखाना हा सहकारी कारखाना आहे, कुणाच्या मालकीचा नाही. त्यांच्या मालकीचा असल्यामुळे ती काय बी करू शकते. तुम्हाला अपमानाची वागणूक देत होते, काय करत होते. आज त्या ठिकाणी पर्याय उभा राहिला, त्यामुळं त्यांना नंतर ऊसासाठी फिरावं लागलं, इकडे तिकडे ऊस द्या म्हणून. आमच्या इथं थोडं पुढं मागं ऊस न्यायला झाला असेल, मी नाही म्हणत नाही, परंतु त्यावेळेस ऊस जास्त होता, त्यामध्ये सुद्धा दुरुस्ती आपण या ठिकाणी करतोय. आणि 6000 क्रशिंग आपल्या कारखान्याच्या माध्यमातून आता भविष्यामध्ये होणार आहे. या ठिकाणी पर्याय उपलब्ध झाल्यामुळे त्यांची जी ऊसाच्या जीवावर राजकारण करण्याची जो त्यांचा विषय होता तो आता संपलेला आहे. आणि आपलाच कारखाना नाही, अजून 10 कारखाने झाले तर आपल्या इथं काय कुणाचं त्याच्यामुळे अडत नाही. आता उलट आता कारखान्याला त्या ठिकाणी ऊसाची गरज आहे. आणि हे करत असताना मी कुठं नोकरीला लावले, आता आपण मी नोकरीला लावले. आपण कधी भाषणात म्हणतो का आम्ही 500,000 लोक लावले, आम्ही एवढ्या जणांना रोजगार दिला, तेवढ्या जणांना रोजगार दिला. अरे बाबा, तू कारखाना चालवायला तुम्हाला माणसं लागते. उलट आपल्या मतदारसंघातल्या लोकांनी त्याचा कारखाना चालवलाय, आपण त्याला धंदा उपलब्ध करून दिलाय. त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला रोजगार दिलेला नाही, नोकरी दिलेली नाही. आपल्या ऊसाच्या जिरावर त्याचा धंदा चाललाय, हे आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून ह्या ऊसाच्या संदर्भात सुद्धा आता आम्ही त्या ठिकाणी तात्याभाऊ आबा आहेत, खुळे आबा आहेत, कमी जास्त आपण त्यांना भेटू शकता. तिथं
जाऊन जर आपण बघितलं तर तिथं कुणी कुणाचं ऐकायला तयार नसते. तरी ह्या सर्व गोष्टीचा आपण विचार करा. आपण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य करावं. शिवसेना आणि आपली युती आहे, काँग्रेसची युती आहे. ह्या सर्व गोष्टीचा विचार करा एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.